नमस्कार मित्रांनो, भ्रमंती या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण मनमाडजवळ असलेला अनकाई टनकाई हा किल्ला आहे। हा किल्ला पाहण्यासाठी आपण चाललेलो आहोत। चला तर आजचा हा किल्ला कसा आहे ते आपण प्रत्यक्ष जाऊन बघूयात। हा किल्ला जर आपल्याला बघायचा असेल तर नाशिक या ठिकाणी आल्यानंतर नाशिक मनमाड रेल्वेने आपण मनमाड या शहरात या आणि मनमाडजवळ आल्यानंतर अगदी मनमाडपासून 8 किलोमीटर अंतरावर आपल्याला हा किल्ला बघावयास मिळतो। मनमाड या ठिकाणी आल्यानंतर कुठल्याही वाहनाने आपल्याला अगदी 15 ते 20 मिनिटात या किल्ल्यापर्यंत पोहोचता येते। अनकाई या गावात आल्यानंतर आपण आपलं वाहन पार्क केल्यानंतर या ठिकाणी आपण असा हा पायरीचा मार्ग आपल्याला दिसत आहे। या पायरी मार्गाने चालून आल्यानंतर अगदी थोड्याच अंतरावर आपल्याला या ठिकाणी लेण्या बघावयास मिळतात। या ठिकाणी अतिशय सुंदर अशा लेण्या कोरलेल्या आहेत। या लेण्यांमध्ये विविध मूर्ती कोरलेल्या आहेत, आपण बघू शकता। अतिशय सुंदर असं शिल्पकलेचं या ठिकाणी उदाहरण आपल्याला बघावयास मिळतं। अनकाई आणि टनकाई हे किल्ले गिरिदुर्ग या श्रेणीत मोडतात। सातमाळा रांगेच्या दक्षिणेकडील फाट्यावर जेथून अजिंठा डोंगर रांगेची सुरुवात होते तेथे अनकाई टनकाई किल्ले आहेत। हे जोड किल्ले 2 स्वतंत्र डोंगरावर बांधलेले असून हे 2 डोंगर एका चिंचोळ्या खिंडीने जोडले गेलेले आहेत। अनकाई गावातून या जोड किल्ल्यांकडे पाहिले असता डाव्या बाजूचा सर्वात उंच डोंगर म्हणजे अनकाई किल्ला, तर उजव्या बाजूचा सपाट माथा असलेला डोंगर म्हणजे टनकाई किल्ला होय। अनकाई किल्ल्याची समुद्र सपाटीपासून उंची 3152 फूट तर टनकाई किल्ल्याची उंची 2802 फूट आहे। या किल्ल्याची चढाई जी आहे ती सोपी असून अगदी सहज आपण या किल्ल्यावर चढून जाऊ शकतो। ह्या ज्या लेण्या आहेत ह्या टनकाई किल्ल्याच्या डोंगराला कोरल्या गेलेल्या आहेत आणि ह्या लेण्या साधारणतः 10व्या ते 12व्या शतकामध्ये कोरल्या गेलेल्या आहेत। या लेण्यांमध्ये कमळ, प्राण्यांवर आरूढ असलेल्या देवता, अप्सरा, कोरीव द्वारशाखा अशी वेगवेगळ्या प्रकारची शिल्पकला या ठिकाणी आपल्याला बघावयास दिसून येते। या ठिकाणी या लेणीमध्ये देवीची मूर्ती या ठिकाणी आपल्याला बघावयास मिळते। अतिशय सुंदर अशी देवीची मूर्ती या ठिकाणी दगडामध्ये कोरलेली आहे, आपण बघू शकता। मंदिरात दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण तिथूनच पुढे पायरी मार्गाने जाऊन
गडाचा जो पहिला दरवाजा आहे त्या पहिल्या दरवाजाकडे जाणारी वाट आपल्याला तिथूनच लागते आणि आपण गडाकडे जातो। मित्रांनो, या चॅनलवरील व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भ्रमंती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून या चॅनलवर येणारे नवीन व्हिडिओ आपल्याला लगेच पाहायला मिळतील। मित्रांनो, आता आपण आलोय अनकाई टनकाई या किल्ल्याच्या पहिल्या दरवाजाजवळ आलोय आणि पहिल्या दरवाजात या ठिकाणी आपण उभे आहोत। इथूनच आपण आता किल्ल्यावर वरती जाणार आहोत। चला तर जाऊयात आपण। आतला दुसरा दरवाजा हा पहिल्या दरवाजाशी काटकून करून उभा आहे। हा दरवाजा दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे। या दरवाजाची बांधणी जी आहे ती भक्कम असून बांधकामातील लाकडी तुळ्या आणि दरवाजाच्या फळ्यांचे अवशेष अद्यापही दिसून येतात। या दरवाजातून आत गेल्यावर अनकाई टनकाई या किल्ल्यांना जोडणाऱ्या खिंडीत आपण प्रवेश करतो। अनकाई टनकाई किल्ल्याच्या डोंगरांना उत्तम ताशीव कातळकडे लाभलेले असल्यामुळे तटबंदीची फारशी गरज भासलेली नाही, परंतु या दोन्ही डोंगर रांगांना जोडणारी खिंड मात्र सर्व बाजूंनी अतिशय उत्तम तटबंदीने बांधून नीट संरक्षित केलेली आहे। मित्रांनो, या ठिकाणी जंगलातील लंगूर, माकड खूप मोठ्या प्रमाणावर आहेत, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला आल्यानंतर काठीची नितांत आवश्यकता भासते। या प्राण्यांना आपण कुठल्याही प्रकारचा त्रास द्यायचा नाही। जर त्रास दिला तर हे प्राणी आपल्यावर हल्ला देखील करू शकतात, त्यामुळे आपल्या हातात फक्त आपल्या रक्षणासाठी काठी असावी। आता आपण गडाच्या दुसऱ्या दरवाजाजवळ येऊन पोहोचलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण दुसऱ्या दरवाजातून आता किल्ल्यावर चढून जाणार आहोत। समोरच्या बाजूला हा आपल्याला टनकाई किल्ला दिसतोय। आता सध्या आपण अनकाई या किल्ल्याच्या पायऱ्या चढत आहोत। काही पायऱ्या चढून आल्यानंतर आपण आता गडाच्या तिसऱ्या दरवाजाजवळ येऊन पोहोचलेलो आहोत। या ठिकाणी लोखंडी दरवाजा बसवलेला आहे। पुरातत्व विभागाने हा लोखंडी दरवाजा बसवलेला आहे। आता आपण गडाच्या बालेकिल्ल्यात येऊन पोहोचलेलो आहोत। या ठिकाणी आपण आता बघूयात आपल्याला गडावर कोणकोणत्या बाबी बघाव्यास मिळतात। समोरच्या बाजूला आपल्याला टनकाई किल्ला जो की अगदी
सपाट असा दिसतो आहे. या ठिकाणी अगस्त्य ऋषी यांचा आश्रम आहे आणि या आश्रमामध्ये त्यांचे शिष्य या ठिकाणी वास्तव्य करतात. या ठिकाणी आपल्याला त्यांनी पाळलेल्या गायी आहेत आणि या ठिकाणी त्या गायींचा हा गोठा आहे, ज्याला आपण गोशाळा म्हणू शकतो. या ठिकाणी आपल्याला गोशाळेमध्ये ज्या गायी ठेवलेल्या आहेत किंवा ज्या गायी गोशाळेमध्ये राहतात या गायी आपल्याला दिसत आहेत. गडावर प्रवेश केल्यावर 2 खडकात खोदलेली पाण्याची टाकी दिसतात. भौगोलिकदृष्ट्या गडाचे बालेकिल्ला आणि माची असे 2 भाग पडतात. माचीच्या सपाट भागाचा विस्तार मोठा असून पठारावर एक छोटी टेकडी आहे, त्याला बालेकिल्ला म्हणता येईल. माचीवर प्रवेश केल्यावर 3 घुमट असलेली एक वास्तू दिसते, ती म्हणजे हमामखाना. याच्या मागील बाजूस पाण्याची टाकी असून पुढे 2 लेण्या आहेत. या लेण्यांना सीता गुफा असे संबोधले जाते. बालेकिल्ल्याच्या टेकडीच्या पोटात लेण्या खोदलेल्या आहेत. सध्या जास्त वापरली जाणारी लेणी म्हणजे अगस्त्य ऋषी यांची गुहा आहे. या गुहेत अगस्त्य ऋषींचे मंदिर असून हे ठिकाण पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. अगस्त्य ऋषी हे वेद वाङ्मयामध्ये वर्णिलेले मंत्रद्रष्टा महर्षी होत. ते शिवपुत्र कार्तिकेयांचे आद्य शिष्य तथा दाक्षिणात्य भक्त परंपरेतील मान्यताप्राप्त 18 सिद्ध पुरुषांच्या पैकी प्रथम सिद्धपुरुष मानले जातात. सप्तऋषींपैकी मुख्य मानले जाणारे भगवान श्री अगस्त्य हे वशिष्ठ ऋषींचे वडील बंधू होत. भारतीय संस्कृतीच्या प्रचार प्रसारात भगवान अगस्त्यांचे योगदान वैशिष्ट्यपूर्ण मानले जाते. अगस्त्य हे भगवान परमशिवाचे देखील एक नाव असल्याने अगस्त्य मुनी हे परमशिवस्वरूप असल्याचे मानले जाते. अशा या अगस्त्य महर्षींचा जन्म श्रावण शुक्ल पंचमी 3000 इसवी सन पूर्वला काशीमध्ये झाला. प्रभू श्रीरामचंद्र ज्यावेळेस वनवासात होते त्यावेळी अगस्त्य ऋषी आणि प्रभू श्रीरामचंद्र यांची या किल्ल्यावर भेट झाली होती असे सांगितले जाते. या गुहेच्या शेजारी थोड्या वरच्या बाजूस कड्याच्या पोटात खोदलेले पाण्याचे टाके आहे. या टाक्यास 12माही पाणी असते व हे पाणी पिण्यायोग्य असून येथून पुढे गेल्यावर अनकाई किल्ल्याचे विस्तृत पठार किंवा माची दिसते. या पठाराच्या मध्यभागी एक खडकात खोदलेले पाण्याचे तळे आहे. या तळ्याच्या मध्यभागी एक छोटी घुमटीवजा वास्तू आहे. ही अगस्त्य ऋषी यांची समाधी आहे असे स्थानिक लोक मानतात. या तळ्यास काशी तळे असे नाव आहे. हे जे तळ आहे हे अतिशय खोल आहे आणि खोल असल्यामुळे या ठिकाणी या तळ्यावर दोर बांधलेले आहेत, जेणेकरून एखाद्या व्यक्ती जर पाय घसरून या तळ्यामध्ये जर पडली तर तिला अगदी दोराच्या साहाय्याने धरून बाहेर निघता यावं म्हणून या ठिकाणी दोन्ही बाजूला दोर बांधलेले आहेत.
तळ्यापासून थोडं पुढं आल्यानंतर या ठिकाणी एक तलाव बांधण्यात आलेला आहे। या तलावामध्ये देखील भरपूर पाणी असते। आता आपण इथूनच पठारावर असलेला जो काही वाडा आहे तो वाडा बघण्यासाठी आपण जात आहोत। आपल्याला समोर वाडा दिसतो आहे। आता आपण वाड्याजवळ येऊन पोहोचलेलो आहोत। आपण जर वाड्याकडे पाहिलं तर सध्या स्थितीत वाड्याची भिंती, कोनाडी, कमानी अवशेष रूपाने शिल्लक आहेत। या वाड्याच्या मध्यभागी एक विस्तीर्ण चौकोनी कोरडा हौद असून पूर्वी हा एक मोठा महाल असण्याची शक्यता आहे। टंकाई किल्ल्यावर पाण्याचे 3 तलाव असून काही ठिकाणी खडकात पाण्याची टाकी कोरलेली आहे। किल्ल्याच्या टेकडीवर म्हणजेच बाले किल्ल्यावर कुठलेही अवशेष आढळून येत नाहीत। गडाच्या सर्वोच्च माथ्यावरून पश्चिम दिशेला गोरक्षनाथ, कात्रा किल्ला तसेच हदबीची शेंडा असा परिसर दिसतो। आपल्याला गडावरील जी उंच टेकडी दिसते ती गडाची माची असून बाले किल्ला असून आपण आता अनकाई किल्ला पाहून झालेला आहे। आपण आता टंकाई या किल्ल्याकडे चाललेलो आहोत। किल्ल्यावर या ठिकाणी आपल्याला एक झाड दिसलेलं आहे ज्याचं नाव आहे अर्जुन सादडा, ज्याचा औषधासाठी वापर केला जातो। आता आपण अनकाई किल्ला हा आपला पाहून झालेला आहे आणि आपण या किल्ल्यावरून आता खाली उतरत आहोत आणि आपल्याला टंकाई या किल्ल्यावर जायचं आहे। चला तर मग दोन्ही किल्ल्यांना जोडणाऱ्या खिंडीमध्ये येऊन पोचलेलो आहोत। आपण बघू शकता या ठिकाणी ही खिंड आहे
आणि या खिंडीतून आपण आता टणकाई किल्ल्यावर चाललेलो आहोत। खिंडीत आल्यानंतर आपल्याला अगदी दोन्ही किल्ले अतिशय सुंदर दिसतात। समोर दिसतोय तो अनकाई किल्ला आणि या अनकाई किल्ल्याच्या उजव्या हाताला जो आहे तो टणकाई किल्ला, जो आपण आता बघायला जाणार आहोत। अनकाई या किल्ल्याकडे आपण चालत येत असताना काही पायऱ्या चढून आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पाण्याचे टाक बघावयास मिळतात। सद्यस्थितीत या टाकांमधील पाणी पिण्यायोग्य नाहीये। काही पायऱ्या चढून आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला टणकाई या किल्ल्याचा बुरुज दिसत आहे। हा बुरुज चढून गेल्यानंतर आपण किल्ल्याच्या पठारावर प्रवेश करतो। या ठिकाणी या किल्ल्याचा हा दरवाजा आहे। या दरवाजातून प्रवेश केल्यावर आपल्याला किल्ल्याचा हा पठार दिसत आहे। विस्तीर्ण असा पठार या ठिकाणी आहे आणि या पठारावर आपल्याला या ठिकाणी मंदिर दिसत आहे। हे जे मंदिर आहे हे महादेवाचं मंदिर आहे। सद्यस्थितीत या मंदिराची अत्यंत पडझड झाली असून या ठिकाणी आपण मंदिरात गाभाऱ्यात असलेलं शिवलिंगाचं दर्शन घेत आहोत। तर मित्रांनो, असा आहे हा अनकाई टणकाई किल्ला। आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते मला कमेंट्स करून जरूर कळवा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ब्रह्मंती या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मजेत राहा आणि फिरत राहा। धन्यवाद।